मित्रांनो, आता बघा हनोईच्या बियर स्ट्रीटची वाईब. हनोईमध्ये एक अशी जागा आहे जिथे लोक शांतपणे कॉफी पीत बसलेले असतात आणि अचानक काही सेकंदामध्ये एक ट्रेन त्यांच्या अगदी शेजारून धडधडत जाते. हो, ही आहे हनोई ट्रेन स्ट्रीट. पण हनोईमधील आश्चर्य इथेच संपत नाही. इथे मिळते अंड्यापासून बनवलेली कॉफी, ट्रेडिशनल व्हिएतनामीज एक कॉफी. चाखायला मिळतो व्हिएतनामचा आयकॉनिक स्ट्रीट फूड बान मी. आणि रात्र होता सुरू होते हनोई बियर स्ट्रीटची भन्नाट नाईट लाईफ. तर चला हनोईच्या या भन्नाट रात्रीचा प्रवास सुरू करूया. कारण आजचा हा अनुभव फक्त प्रवास नाही तर व्हिएतनामच्या स्ट्रीट कल्चरचं एक जिवंत दर्शन आहे. मित्रांनो, दुपारी आराम करून आहे ना मस्तपैकी निघालो आता संध्याकाळचा. हनोईमध्ये फेमस ट्रेन स्ट्रीट आहे, तर जाऊ तिथे बघू. ट्रेन स्ट्रीटवरती जाऊन आपल्याला काय बघायला मिळतं ते. ॲक्च्युली ट्रेन बघायला चाललो आहे आपण, पण फेमस आहे इथली ट्रेन. एकदम नॅरो पॅसेजमधून इथून ट्रेन जाते आणि खूप गजबजलेला एरिया असतो. तर बघू तिकडे जाऊन आपल्याला कसा नजारा बघायला मिळतो ते. बाकी हा हनोईचा ओल्ड क्वार्टरचा एरिया आहे आणि गजबज बघा आता किती आहे. खूप छोटे छोटे असे नॅरो रोड्स आहेत. सगळीकडे दुकानं आहेत, किराण्याची याची त्याची. बारीक बारीक छोटी छोटी दुकानं तुम्हाला बघायला मिळतील. आता संध्याकाळची वाजलेत 5:30, पण अंधार पडलाय लिटरली आणि पोहोचलोय आपण ट्रेन स्ट्रीट वरती. मी याच्या आधी पण आलो होतो, पण तेव्हा मला ट्रेन बघायला नव्हती मिळाली. येस येस येस, ट्रेन स्ट्रीट. ओके, थँक्यू. मित्रांनो, आलो इकडे ट्रेन स्ट्रीट वरती. बघू शकता तुम्ही इकडे हा पूर्ण एक ट्रेन ट्रॅक आहे. हनोई ट्रेन स्ट्रीट जगातील सर्वात फेमस आणि अनयुज्युअल रेल्वे स्ट्रीट्स पैकी एक. इथे लोक अक्षरशः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला उभे असतात आणि त्या ट्रॅकच्या अगदी शेजारी लहान लहान कॅफेज, घरं आणि शॉप्स आहेत. पण या जागेचा इतिहासही तितकाच इंटरेस्टिंग आहे. फ्रेंच वसाहतकालीन काळात म्हणजेच 1902च्या आसपास हनोईमध्ये मॉडर्न रेल्वे नेटवर्क विकसित करण्यात आलं. त्यावेळी शहराच्या मध्यातून जाणारा हा रेल्वे ट्रॅक या भागातून टाकण्यात आला. काळानुसार ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना लोकांनी घरे बांधायला सुरुवात केली आणि हळूहळू ही साधी रेसिडेन्शियल स्ट्रीट आज जगभर प्रसिद्ध असलेली हनोई ट्रेन स्ट्रीट अट्रॅक्शन बनली. आणि हा पूर्ण असा ट्रेन ट्रॅक आहे. मी ना तिथे फोटो काढला होता, तुला आठवतं का? दुपारच्या वेळेस आलो होतो, ह्याच याच्यावरती आलो होतो, तिकडे फोटो काढला होता. तर मित्रांनो, फायनली यार येऊन बसलोय इकडे आता ट्रेन स्ट्रीट वरती. एका कॅफेमध्ये येऊन बसलोय. लास्ट टाइम मी इथं आलो होतो, पण तेव्हा मला ट्रेन बघायला नव्हती मिळाली. पण यावेळेस म्हटलं की ट्रेन बघितल्याशिवाय परत यायचंच नाही आहे. सो यावेळेस चैताली आणि श्राव्या दोघांना घेऊन आलो आहे सोबत आणि बघूया. ट्रेनचा वेट करतोय आता इथे. आणि तोपर्यंत आहे ना एक कॉफी ऑर्डर केलेली. ही एक कॉफी आहे आणि ही आहे चैतालीची व्हाईट कॉफी. आता ही कुठल्या अँगलने व्हाईट वाटते मला माहित नाही. कॅपॅचिनो आहे, नाही व्हाईट कॉफी आहे ना. हनोईमध्ये आल्यावरती एक गोष्ट तर नक्की ट्राय करा, इथली ट्रेडिशनल एक कॉफी. नाव ऐकून थोडं स्ट्रेंज वाटतं, पण या कॉफी मागे एक रोचक इतिहास आहे. 1940च्या दशकात व्हिएतनाममध्ये दुधाची कमतरता होती. तेव्हा हनोईमधील प्रसिद्ध जियांग कॅफेमध्ये काम करणाऱ्या नेग्युएन वान जियांग यांनी एक क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट केला. दुधाऐवजी त्यांनी एग योल्क आणि कंडेन्स मिल्क वापरून कॉफी बनवली आणि तिथून जन्म झाला व्हिएतनामच्या या लेजेंडरी एक कॉफीचा. आजही हनोईमध्ये अनेक कॅफेज ही पारंपरिक कॉफी सर्व्ह करतात. वर क्रीमी फोम आणि खाली स्ट्रॉंग व्हिएतनामीज कॉफी. पहिल्यांदा टेस्ट घेतल्यावरती ही कॉफी का इतकी फेमस आहे हे लगेच समजतं. आणि ही आहे इथली फेमस एक कॉफी, म्हणजे अंड आणि कॉफी दोन्ही मिक्स. यार जबरदस्त, दिसायला तर भारी दिसते, पण बघू आता काय विषय आहे तो. आता बघू यार ही कॉफी कशी येते, म्हणजे कशी लागते ते बघू, थोडीशी टेस्ट करून. अरे खूप घट्ट आहे, लिटरली घट्ट आहे. चराव्या पिऊन बघ. एक्सप्रेशन बघा. नाही एक कॉफी पिली ती छान. इथली ॲक्च्युली फेमस कॉफी आहे, पण विषय आहे ना की याच्यामध्ये साखर खूप कमी आहे. आपण एवढा गोड चहा पितो घरी, एवढी गोड कॉफी पित असतो ना, पण याच्यामध्ये साखर खूप जास्त कमी आहे. पण टेस्ट ठीक आहे, हे चांगलं लागते जरा बऱ्यापैकी. नंतर भारी लागते रे, नंतर गोड लागते, भारी लागते. म्हणजे हे बघा, वरचं जे आहे ना ते आय थिंक पूर्ण अंड्याचं भाग येतो पूर्ण. कसा बनवतो आय डोंट नो ॲक्च्युली, पण आता पूर्ण एक मोठा सिप जर तरी घेतो ना, पण या मोठा सिप घेतला ना भारी वाटतं. मग गोड लागतंय, मला तर आवडली, छान लागते. जेव्हा ट्रेन येते तेव्हा काही सेकंदात लोक टेबल्स आणि चेअर्स बाजूला करतात आणि ट्रेन अगदी काही इंचांवरून धडधडत जाते. हा अनुभव घेताना एक वेगळंच थ्रिल आणि एक्साइटमेंट जाणवते. मित्रांनो, ट्रेन येते, दाखवतो तुम्हाला.
जास्त जवळ होईल. भाई खतरनाक वाला एक्सपिरियन्स होता राव. म्हणजे लिटरली खूप जवळून जाते ट्रेन. आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. दुनियावरची गर्दी होती भाई इकडे. हे बघा गर्दी. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ट्रेन स्ट्रीटची वाईब? हा बघा, हा पूर्ण ट्रेन स्ट्रीट आहे. हे सगळे छोटे छोटे कॅफेज आहेत आणि इथे बसून तुम्ही पूर्ण ट्रेन बघू शकता. ट्रेन ट्रॅकवरती ना बिअरचा जो एक हे असतो ना वरचं शेल, काय म्हणतात त्याला, बिअर कॅप तिथे ठेवतात आणि त्याच्यावरून ट्रेन जाते. बघा काय हाल झाला आहे याचा. आता हे मी याचं सोविनियर म्हणून इथून कलेक्ट करून घेऊन चाललो आहे. हे नाशिकला घेऊन येणार आहे मी माझ्या मेमरीसाठी. पण जबरदस्त वाईब होती यार, भारी वाटलं खूप. तुम्ही जर कधी हानोईमध्ये असाल ना, या ट्रेन स्ट्रीटला व्हिजिट द्यायला विसरू नका, कारण की हानोईमधली ना मोस्ट रेकमेंडेड प्लेस आहे. त्याच्यामुळे इथे यायला बिलकुल विसरू नका. हे बघा इथले ना छोटे छोटे कॅफेज किती भारी आहेत, किती सुंदर दिसत आहे. मित्रांनो, चालता चालता आलो इकडे एका लेक जवळ. हवान किम लेक नाव आहे या लेकचं. मोठीशी लेक आहे. रात्रीचा असा काही सीन आहे. ते मध्यभागी एक छोटंसं मंदिर आहे तिकडे आणि अंधार असल्यामुळे एवढं दिसत नाही प्रॉपरली. संध्याकाळ होताच हानोईचं रूप पूर्णपणे बदलायला लागतं. रस्त्यावरती हजारो स्कूटर्स, निऑन लाईट्स आणि स्ट्रीट फूडचा मोहक सुगंध. व्हिएतनाममध्ये स्कूटरची संख्या इतकी मोठी आहे की ट्रॅफिकचा एक वेगळाच रिदम दिसतो. पण या सगळ्या हसलमध्ये हानोईचं नाईट वाईब खूपच लाईव्हली आणि एनर्जेटिक वाटतं. चौकामध्ये असे ॲरोबिक्स करतात. चल. तर मित्रांनो, चालून चालून थकलो होतो. टंगड्याच्या बांगड्या झालेल्या आहेत, खूप दुखत आहेत पाय. आणि स्पायसी सांग तिला याच्यामध्ये ट्रान्सलेटरमध्ये मेक इट स्पायसी म्हणून. तंगड्याच्या बंगड्या झालेल्या आहेत, म्हणजे पाय दुखत आहेत. मी लहानपणी हा शब्द कुठेतरी ऐकला होता, आय डोंट नो. आणि ते चालत चालत आता इथपर्यंत आलेलो. होयाम किम लेकच्या एकदम जवळ आहे मी. पण या रात्रीची वेळ आहे तर एवढं काही प्रॉपर दिसत नाही, पण लाईटिंग वगैरे एक नंबर केलेली आहे. आणि आता इथे बान मी खाणार आहे, म्हणजे व्हिएतनामची स्पेशल डिश आहे. हा सँडविच व्हिएतनामच्या खाद्य संस्कृतीच्या इतिहासाचा एक इंटरेस्टिंग भाग आहे. फ्रेंच वसाहतकालीन काळात फ्रेंच बॅगेट ब्रेड व्हिएतनाममध्ये आलं. स्थानिक लोकांनी त्यात फ्रेश व्हेजिटेबल्स, हर्ब्स, सॉसेस आणि मीठ घालून एक कम्प्लिटली न्यू सँडविच तयार केलं. आणि तिथून जन्म झाला व्हिएतनामच्या या वर्ल्ड फेमस बानमीचा. क्रंची ब्रेड, फ्रेश फिलिंग्स आणि परफेक्ट बॅलन्स ऑफ फ्लेवर्स. सिंपल पण अत्यंत सॅटिस्फाईंग. राव्या, बानमी सांग मला, कसं वाटतं तुला? कसं लागतं? खूप आवडलं होतं. मी पहिल्यांदा खाल्लं तर पूर्णच फिनिशच करून टाकलं. आणि बानमी चांगलं वाटलं का ते डेझर्ट जे आपण ऑर्डर केले सकाळी ते भारी वाटलं? दोन्ही. ॲक्च्युअली मला डेझर्ट खूप आवडतं. इट्स माय फेवरेट. अच्छा. आणि अजून काय आवडतं तुला? मला बानमी आवडली, डेझर्ट आवडलं आणि मला ते एगचं नाही आवडलं. एक कॉफी नाही आवडली? आणि तुला काय आवडलं? मला पण बानमी आवडली थोडी, पण एक कॉफी नाही आवडली. एक कॉफी मला खूप आवडली. बानमी मला थोडं म्हणजे थोडंच आवडलं, जास्त नाही आवडलं. मी रोज नाही खाऊ शकत ते ॲक्च्युली. ओके. व्हिएतनामी रोज आपण खाऊ शकत नाही, पण मी बऱ्यापैकी काही खाऊन घेतो. म्हणजे आपल्याला काय फरक पडत नाही, आपल्या इंजिनमध्ये काही चालून जातं आहे ना. आणि हे बघा, हे आपलं बानमी आलेलं आहे. हे आलं आहे आपलं बानमी. आणि हे असं असतं, पूर्ण एक असा रोल असतो, बन असतो ॲक्च्युली. आणि त्याच्या आतमध्ये पूर्ण व्हेजिटेबल्स आणि चिकन वगैरे पूर्ण स्टफ केलेलं आहे. आणि श्राव्याला लागलेली भूक, श्राव्या झालेली चालू. मित्रांनो, ही आहे हानोईची वाईब, ही आहे हानोईची बिअर स्ट्रीट. ते हियान स्ट्रीट हा भाग हानोईच्या ओल्ड क्वार्टरमध्ये येतो. पूर्वी ही गल्ली एक साधी व्यापारी स्ट्रीट होती, पण 1989 नंतर इथे बार्स, कॅफे आणि स्मॉल पब्स वाढू लागले आणि हळूहळू ही स्ट्रीट बनली हानोईची फेमस बिअर स्ट्रीट. आज इथे दिसतात लोकल व्हिएतनामीज लोक, बॅकपॅकर्स आणि जगभरातून आलेले ट्रॅव्हलर्स. छोट्या स्टूलवरती बसून थंड बिअर एन्जॉय करणं आणि आसपासचं लाईव्हली ॲटमॉस्फिअर अनुभवणं, हा अनुभव हानोईमध्ये नक्की ट्राय करावा असा आहे. मित्रांनो, आता बघा हानोईच्या बिअर स्ट्रीटची वाईब. राव्या डिस्को डान्स, डिक टिकी डिक टिकी डिक टिकी डिक टिकी डिक.
हानोईच्या बियर स्ट्रीटची वाईब खतरनाक होती ना. हानोई खरंच एक असं शहर आहे जिथे प्रत्येक गल्लीत एक नवीन एक्सपिरियन्स लपलेला आहे आणि कदाचित म्हणूनच हे शहर ट्रॅव्हलर्सना पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठी आकर्षित करतं. तुम्हाला आमचा हा आजचा प्रवास कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम हनोई, व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.